विकासाचं मी माननीय श्री रवींद्रजी चव्हाण सरांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खर तर आज मांद्रे शिमगोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यामध्ये संस्कृतीचा असणारा जो ठेवा आहे, तो संस्कृतीचा ठेवा जपण्याचं काम दोनही राज्य आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये करतायत. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हा शिमगोत्सव आणि तो टुरिझम या खात्याच्या माध्यमातून हा गोवा गव्हर्नमेंट आणि मांद्रे शिमगोत्सव समिती, सावंत साहेब या सगळ्यांच्या एकत्र विद्यमातून केला जातोय. आणि माझ्यासारख्या एका उत्सव प्रेमी अशा कार्यकर्त्याला खरं तर आमंत्रण दिलं. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे, तुमचे मित्रच आहेत जी एक रील पूर्णच्या पूर्ण देशभरामध्ये फिरत होती आणि ती रील होती की शिमगोत्सवाला रवींद्र चव्हाण गोव्यात. आता मलाच कळलं नाही की ती रील एवढी का जोरात फिरते, परंतु मलाच लोक विचारायला लागली की बाबा रे नक्की जाणार आहे का, नक्की जाणार आहे का, नक्की जाणार आहे का. त्यामुळे एखादा लोकप्रतिनिधी, एखादा आमदार की जो स्वतः खेळाडू आहे, खेळाडू असल्यानंतर खेळाडू वृत्ती जी असते ती नेहमीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट ज्याला म्हणतात, ते प्रत्येकामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं नेहमी काम करत असते. त्यामुळे जीत माझा मित्र आहे, अनेक वर्षाची माझी असणारी त्याची ओळख आहे. त्यामुळे सातत्याने नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून मॅन टू मॅन कसं जोडलं गेलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीच्या मनाला जे जे हवंय, हवंसं वाटेल असा प्रत्येक विषय त्याला स्पर्श कसा करायला हवा, या सगळ्या गोष्टीचा ठाव जी तुला आहे. आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जेव्हा एका मतदारसंघामध्ये शिमगोत्सव साजरा होतो, शिमगोत्सवाला साजरा करत असताना खेळाडू वृत्ती जिवंत ठेवून सर्वांना बसण्यासाठी स्टेडियम तयार करणं सोपं नाहीये. खरं तर आपण सर्व माता भगिनी इथे चांगल्या पद्धतीने एन्जॉय करत आहात, बसून एन्जॉय करतात. खरं तर या पाठीमागे मला असं वाटतं की बऱ्याच दिवसाची असणारी प्रचंड मेहनत, या शिमगोत्सवाची असणारे सर्व कार्यकर्ते, त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकारी आणि गोव्याचं असणारं टुरिझम डिपार्टमेंट यांनी सर्वांनी घेतली आहे. येत असणाऱ्या कामातून वेळ काढून या सगळ्या गोष्टीची तयारी करतो. आणि हा शिमगोत्सव आणि ही आपली असणारी प्रथा आणि परंपरा ही आपल्या पुढच्या पिढीला ही माहीत पडली पाहिजे की आपल्या पूर्वजांनी ह्या सर्व ज्या व्यवस्था उभ्या केल्या किंवा आपल्या सर्वांसाठी आणि सरकार म्हणून करणं. नरेंद्र मोदीजी नेहमीच म्हणतात टुरिझम, टुरिझम याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये की आपल्याला यामध्ये सुद्धा टुरिझम याचा अर्थ फक्त मजा मस्ती नाही, तर त्यामध्ये सुद्धा आम्हाला धार्मिक दृष्ट्या सुद्धा टुरिझमला कसा वाव देता येऊ शकतो. आणि म्हणून अनेक अशी ठिकाणं की ज्या ठिकाणांना एक विशिष्ट असं महत्व प्राप्त होईल, काही कॉरिडॉर तयार होऊ शकतात. आणि गोवा हे टुरिझम म्हणून जसं ओळखलं जातं, त्यामध्ये टुरिझम मिनिस्टर आणि ही सर्व मंडळी इथे 4-4, 5-5 दिवस टुरिस्ट येऊन थांबला पाहिजे. त्याने त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने
इथली असणारी देवस्थानं असतील, इथले असणारे सगळे देव असतील, इथली असणारी वेगवेगळ्या व्यवस्था असतील, या सगळ्यांचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करून या सगळ्या टुरिझमला आणि टुरिझम इंडस्ट्री ज्याला म्हणतात, टुरिझम ही इंडस्ट्री म्हणून येणाऱ्या काळामध्ये डेव्हलप झाली पाहिजे, यासाठी विशेष करून प्रमोद सावंतजी त्यांच्या बरोबर असणारे हे सर्व सहकारी विशेष प्रयत्न करतायत. आम्हालाही हा समुद्र किनारा जो आहे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा, त्यांची आणि आमची दोघांची एकत्रपणे सांगड घालण्यासाठी हा शिमगोत्सव हा सर्वात मोठं काम करेल. मला इथे बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा जीचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय श्री रवींद्रजी चव्हाण सर. आपल्या कार्याची गाथा अशीच जनमनात गुंजत राहू दे, सेवेच्या आपल्या वाटेवर अशीच फुलं फुलत राहू दे. जितभाईंची आणि गोवा टुरिझमची एवढ्या दिवसांची मेहनत आहेच, पण आपण इथे आलात म्हणून मांद्रे शिगमोत्सव 2026 वेगळ्या उंचीवर पोहोचला. एकदा मोठ्यान टाळी जाऊचो. माननीय श्री रवींद्रजी चव्हाण सर आज गोव्यात आणि खास करून आपल्या मांद्रे मतदारसंघात आलात म्हणून आमच्या मांद्रेकरांचा प्रेम आणि आदर व्यक्त करायला मी जितबाईंना विनंती करेन की माननीय श्री रवींद्रजी चव्हाण सरांना भेटवस्तू प्रदान करावी. मांद्रे शिमगोत्सव समिती आयोजित मांद्रे शिमगोत्सव 26 या सोहळ्याच्या निमित्तानं गोवा हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष तथा सन्माननीय आमदार जितभाई आरोलकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष भाजपा आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मांद्रे शिमगोत्सव 2026 ची ही आठवण भेट, प्रेमाची मायेची आपुलकीची शाल देऊन आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची विनंती. तसेच आमचे प्रभावी कामगिरी करपी आणि दमदार नेतृत्व घडवपी बहुमाने श्री रोहन खवटे सर आज वेळान वेळ काढून आमच्या मध्ये आयले आणि आमच्या मांद्रे शिगमोत्सव 2026 आणि उंचेल्या स्थळार वेले देखून मागता जितबाई लागी या वेळार तांका सन्मानित करचे. फक्त कोकण नव्हे, फक्त भारत नव्हे, तर संपूर्ण जगातील एक मोठं टुरिझम हब म्हणून ज्या भूमीकडे पाहिलं जातं ती ही गोमंतक भूमी. या गोवा राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय रोहनजी खवटे साहेब मांद्रे शिमगोत्सवाच्या निमित्तानं आपला यथोचित मान सन्मान. आमची औपचारिक कार्यवळ हांगात सोपिल्ली आसा. सगळ्या मानेस्तांक मना काळजा सावन दिनवास. शिगम्याच्या रंगान रंगोन पुराय मांद्रे गाव, ढोल ताशांच्या नादान मनान जागोवया उत्सवाचे भाव. परंपरेच्या ज्योतीन उजळिल्लो संस्कृतीचो हो सुवाळो, चला शिगमोत्सव साजरो करूया. एकचाराचो हो मेळावो, एकचाराचो हो मेळावो. मांद्रे शिगमोत्सव 2026. देव बरे करू. एक रोमटा मेळ पुढे आणावा अशी आयोजकांची आपल्याला सूचना आहे. एक रोमटा मेळ लगेच यावा. आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या शिगमोत्सवाच्या निमित्तानं विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यामध्ये चित्ररथ स्पर्धा, रोमटा मेळ स्पर्धा, यामध्ये एकूण 12 बक्षिसं आहेत आणि प्रथम पारितोषिक प्रत्येकी 2 लाख आकर्षक ट्रॉफी. लोकनृत्यासाठी प्रथम क्रमांक रुपये 40,000 ट्रॉफी. वेशभूषा मोठा गट रुपये 15,000 आणि ट्रॉफी. वेशभूषा लहान गट रुपये 12,000 आणि ट्रॉफी. आणि इतर जवळपास प्रत्येक गटामध्ये 10 पेक्षा जास्त पारितोषिक. एक रोमटा मेळ यानंतर लगेच साजरी करण्यासाठी येईल. रस्त्यावरील आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती, कृपया आपण बॅरिकेड्सच्या दिशेने उभं राहावं. परीक्षकांनी नोंद घेऊची. एक रोमटा मेळ हांगासर सादर जाता.